कोथिंबीर वडी न बनवता आज आपण बनवणार आहोत एकदम रुचकर अशी कोथिंबीर पुरी आणि तेही बाजरीच्या पिठापासून। संक्रांत होऊन गेली आणि भोगी दिवशी आपण आणलेलं बाजरीचं पीठ सगळ्यांकडे असणार आहे। तर चला बनवूयात मस्त कोथिंबीर पुरी। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया। 1 चमचा जिरे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहेत। मिरच्या तुम्हाला हव्या असतील त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता, परंतु लसूण याच्यामध्ये थोडासा जास्त वापरा, चव अतिशय छान लागते। आणि याच्यात पाणी न घालता आपण हे वाटण करून घेऊया। एक मोठा बाउल घेतला, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेले आहे। आणि हो, याच्यामध्ये जरी तुम्ही कोथिंबीरची देठं वापरली तरी काही हरकत नाही, उलट देठांमध्ये छान अशी टेस्ट असते, त्यामुळे आवर्जून इथे देठे पण तुम्ही घेऊ शकता। तसं आपण कोथिंबीर वडीमध्ये देठं घेत नाही, परंतु इथं घेऊ शकता। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं ते ह्यामध्ये घालून घेऊयात। जर तुम्हाला मिरची नसेल आवडत तर तुम्ही इथे मिरची पावडर घालून जिरे आणि लसणाचे मिक्सरमध्ये वाटण करून घालून घेऊ शकता। त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद घालून घेऊयात। 1 चमचाभर इतकी मी जिऱ्याची पावडर घालून घेतले आणि 1 चमचा आमचूर पावडर घालून घेते। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही 1 चमचाभर लिंबाचा रस घालून घेऊ शकता। 1 मोठा चमचा भरून मी इथं पिठी साखर घालून घेतली आणि चवीनुसार आपण इथं मीठ घालून घेऊयात। पुरी खुसखुशीत होण्यासाठी इथे 2 मोठे चमचे आपण रवा घालून घेऊयात। तीळ घालून घेतले 2 मोठे चमचे। पुरीमध्ये तीळ दाताखाली आले की खूप छान टेस्टला लागतात। एक पाव कप इतकं मी घालून घेते गव्हाचं पीठ, त्यामुळं पीठ आपलं मिळून येतं। अर्धा कप घातलं बेसन पीठ, त्यामुळं पुरीला छान अशी टेस्ट येते। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व पीठ आपल्याला कोथिंबीरला चोळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता। यामध्ये जी आपण आमचूर पावडर वापरली किंवा ती नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। आणि जर तुम्ही लिंबाचा रस, आमचूर पावडर काहीही वापरलं तर त्याबरोबर पिठी साखर ही नक्की वापरा। थोडीशी गोड लागते परंतु चव अतिशय उत्तम लागते, ते मात्र तुम्ही स्किप करू नका। कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच करतो, परंतु कोथिंबीर पुरी अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हाला। सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घालून घेऊयात। इथे मी 1-2 चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन कोथिंबीरवर घालून घेतलं, इथे तुम्ही पाहू शकता। आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन खूप कमी असावं, जर तेलाचं मोहन जास्त पडलं तर मग पुरी तेलकट होते। अशा पद्धतीने आपण हे चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे परत एकदा मिक्स करून घेऊयात। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका। माझ्या खूप साध्या सोप्या रेसिपी आहेत, तुम्ही नक्की करून बघा। सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालत आहोत बाजरीचं पीठ। तर इथं मी 1.5 कप इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही जर ज्वारीचं पीठ असेल तुमच्याकडं तर तेही घालून अशी पुरी करून बघू शकता। सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये कोथिंबीरची आवक भरपूर प्रमाणात होत असते आणि आत्ता जी कोथिंबीर मिळते तिचा सुगंध पण खूप छान असतो आणि खूप स्वस्त ही कोथिंबीर भेटते। आणि आता संक्रांत होऊन गेली, भोगी होऊन गेली, बाजरीचं पीठ तर सगळ्यांकडे असणारच आहे। तर अशा ह्या 2 गोष्टींपासून आपण मस्त असा नाश्ता बनवूया, जो की आपल्याला 3 ते 4 दिवस आरामशीर टिकू शकतो। तर अशा पद्धतीनं हे आपलं पीठ तयार झालं आहे। जसं लागेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्या आणि ही कणिक आपल्याला थोडीशी सैलसर भिजवून घ्यायची आहे। खूप पुरीसारखी घट्ट नाही किंवा खूप पोळीसारखी एकदम मऊ लुसलुशीत नाही, तर एकदम मध्यम अशी ही सैलसर कणिक भिजवून घेऊया। आणि एक
5 ते 10 मिनिटासाठी फक्त आपल्याला ही झाकून ठेवायची आहे। इथे कणिक मळून झाली, याच्यामध्ये जो रवा घातला आहे तो भिजण्यासाठी फक्त आपल्याला एक 5-10 मिनिटं झाकून ठेवूयात। 5-10 मिनिटं झालेले आहेत, कणिक व्यवस्थित भिजलेले आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता आपण याची जी पुरी बनवणार आहोत ती लाटून नाही बनवणार आहोत, कारण याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घातलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे बाजरी ही लाटली जात नाही। तर अशा पद्धतीने आपण जितकी पुरी करायची आहे त्यानुसार कणकेचा गोळा घेऊयात। आता ही कणिक आपल्याला एखाद्या बटर पेपरवरती किंवा एखाद्या वेळेस तुमच्याकडे दूध पिशवी असेल तर त्यावरती सुद्धा पाण्याचा हात लावून तुम्ही ही थापू शकता किंवा बटर पेपरवरती अशा पद्धतीने तेल लावून सुद्धा ही पुरी तुम्ही थापून घेऊ शकता। आपण ही थापून केलेली पुरी असणार आहे, ही लाटली जात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने ही आपण पुरी करतो। चवीला अतिशय रुचकर लागते, नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पुरी। छोटासा गोळा घेऊन सगळीकडून आपल्याला एकसारख्या पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे। याला तुम्ही पाण्याचा हात लावून सुद्धा थापू शकता किंवा तुम्ही तेलाचा हात लावून सुद्धा थापू शकता, परंतु अगदीच नवशिके असाल तर तुम्ही हे तेलाचा हात लावूनच थापून घ्या, कारण पाण्याच्या हाताने जर थापलं तर ते थोडंसं तळताना आपल्याला सावधतेने तळावं लागतं। तर अशा पद्धतीने ही पुरी इथे थापून झालेली आहे। बोटाच्या साहाय्याने फक्त याला प्रेस करत त्याला आकार द्यायचा आहे आणि ही काढायची कशी तर ती पण बघून घ्या, एकदम सहज निघते आणि ह्या पटापट थापल्या जातात आणि पटापट तळल्या पण जातात। तर अशा पद्धतीने ही पुरी थापून तयार झालेली आहे। इथं तेल मी मध्यम आचेवरती गरम करायला ठेवलंच होतं आधी। तर अशा पद्धतीने ही पुरी अलगद काढून घेऊया आपण आणि आपल्याला ही अशाच पद्धतीने तेलात सोडायची आहे। तेल एकदम मध्यम आचेवरती गरम केलेलं असावं। पुरी तेलात टाकल्यानंतर लगेचच झारा लावायचा नाही, एक अर्धा 1 मिनिट जाऊ द्यावा आणि मग नंतर आपण हे झाऱ्याने उलटून घ्यायचे आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवा आणि ह्या पुऱ्या तुम्ही तळून घ्या। 1 ते 2 मिनिटांमध्ये ह्या पुऱ्या तळल्या जातात। यामध्ये जी कोथिंबीर तुम्ही चिरून घालणार आहोत ती बारीक चिरलेली असावी, कारण जर मोठी चिरून घातली तर पुरी तळताना ती कोथिंबीर तेलात सुटू शकते। त्यासाठी कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि थापताना ती व्यवस्थित बसली जाईल अशा पद्धतीने ती थापून घ्या। ह्या पुऱ्या 3 ते 4 दिवस आरामशीर टिकतात। प्रवासाला घेऊन जाऊ शकता, मुलांच्या डब्यासाठी करून ठेवू शकता किंवा एकदम गरमागरम चहा बरोबर सुद्धा ह्या पुऱ्या करू शकता। हळदी कुंकू असेल घरामध्ये तरी सुद्धा अशा पुऱ्या आणि चहा सुद्धा तुम्ही बायकांना देऊ शकता। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।